बिग बॉसच्या घरात काय चालू आहे आठवडाभर खरंच माहिती नाहीये. जोड्या तर झाल्या, पण जोड्या झाल्यानंतर घर एका बाजूला आणि निकी आणि अभिजित दादा एका बाजूला, काहीच कळायला मार्ग नव्हता. ए टीम कुठली, बी टीम कुठली, ए टीम मध्ये कोण आहे, बी टीम मध्ये कोण आहे, कोणाचा कोणाला थांगपत्ता नाही. काय चाललंय जगामध्ये, काय चाललंय बिग बॉसच्या घरात, ह्या सगळ्या संभ्रमावस्थेत आम्ही सुद्धा होतो तुमच्यासारखेच. आणि मला हे कळत नव्हतं. अंकिताचा एक विशेष राग आहे. सगळ्या अंकिताच्या चाहत्यांना तुम्ही काहीही म्हणा, पण मी कधीच बायस नव्हते आणि कधीच नसणार इथून पुढेही. ऑल द टाइम बी टीमचीच मी बाजू घेतलेली आहे. पण मला माहिती नाहीये, जर अभिजित दादा स्वतःहून जर मी बी टीमचा भाग आहे हे रिअलाइज करून देत असेल, तर अंकिता, जर त्यानं तुला स्वतःहून जोडी निकी असताना सुद्धा विचारलं की नाश्त्याला काय करावं किंवा अजून काय विचारलं, तर तू इतकी तड्या तापडीने त्याला उत्तर द्यायची खरंच काही गरज नाहीये. कारण त्याला असं वाटतंय की बी टीम अजून शाश्वत आहे, जे की तू त्याला जाणवून देतेस की बी टीम मध्ये तू नाहीयेस किंवा बी टीमच नाहीये. जर बी टीम असती तर तू असंच वागलीच नसतीस. आणि दुसरी गोष्ट, बी टीम तुझ्यासाठी इम्पॉर्टंट असती तर तू अरबाजकडे जाऊन अभिजित दादाची ज्या पद्धतीनं चुगल्या केल्यास, अभिजित असं आहे तसं आहे हे आहे ते असं केलेस, ते हे कधीच केलं नसतंस. त्यामुळं जे कान लाल होणार आहेत आजच्या भाऊंच्या धक्क्याला, ते तर काय ठरलेली गोष्ट होती, ते होणंच गरजेचं आहे.